विद्यार्थी मित्रांनो, मी YVC CET चा हा 10 नंबरचा व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण रोटेशनल डायनामिक्सचा आज आपण कुठला भाग पाहणार आहोत. याच्या आधी आपण कायनेटिक एनर्जी पाहिली आपण. मग त्या कायनेटिक एनर्जीमध्ये रोटेशनल कायनेटिक एनर्जी पाहिली आपण, रोलिंग कायनेटिक एनर्जी पाहिली आपण आणि त्याच्यावरचे वेगवेगळे MCQ पाहिले आपण. आज आपल्याला बघायचं आहे त्याच्यानंतरचा भाग जो आहे तो टॉर्क आहे. मग टॉर्कचं एक्सप्रेशन कसं येतं है ना. टॉर्क म्हणजे काय, तर टॉर्कचे काही फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे. त्यातला पहिला फॉर्म्युला जो आहे टॉर्कचा, तो टॉर्कचा असा आहे, टो इज इक्वल टू दॅट इज मोमेंट आर्म इंटू फोर्स है ना, F इंटू आर. मोमेंट आर्म इंटू फोर्स हा एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आणि या चॅप्टरमध्ये आपल्याला रिलेशन भेटतं. ते कशामधलं भेटतं, मोमेंट ऑफ इनर्शिया आणि अँग्युलर एक्सेलरेशन. आणि ते कसं आहे, टॉर्क इज द आय अल्फा, हे रिलेशन भेटतं आपल्याला. अजून आपल्याला काय लक्षात ठेवता येईल, तर टॉर्क आणि अँग्युलर मोमेंटम याच्यामधलं रिलेशन. तर या ठिकाणी टॉर्क इज द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज dl/dt. हेच फक्त अल्फाच्या ठिकाणी d ओमेगा dt आणि मोमेंट ऑफ इनर्शिया पर डेरिव्हेटिव्ह मध्ये घेऊन गेलो आपण, तर I ओमेगा म्हणजेच L आहे हे माहिती आहे आपल्याला. तर अशा याच्यावरचे आपल्याला न्यूमेरिकल्स आहेत. अजून काय, तर अजून थोडासा भाग त्याच्यामध्ये टॉर्क येतो असा कुठले कुठले भाग आहेत. तर याच्यामध्ये पॉवर हा एक भाग आहे. पॉवर इज वर्क अपॉन टाइम, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. पण हा फॉर्म्युला इथे या ठिकाणी वर्क म्हणजे काय तेही लक्षात ठेवा, त्याच्यावरती पण आहे न्यूमेरिकल्स. तर लिनियर मोशन करता वर्क म्हणजे माहिती आहे आपल्याला, इट इज अ फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट F इंटू S और इट इज डॉट प्रोडक्ट ऑफ F अँड S. तसे या ठिकाणी इट इज डॉट प्रोडक्ट ऑफ टॉर्क अँड अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, हे पण पाहिलं होतं. पण याच्यामध्ये या ठिकाणी याच्यानंतर जर आपण त्याला टाइम डिव्हाइड केलं, ठीक आहे, तर थीटा अपॉन टी म्हणजेच काय आहे, तर अँग्युलर व्हेलॉसिटी. तर पॉवर म्हणजेच टॉर्क इंटू ओमेगा असा पण एक त्याचा फॉर्म्युला तयार होतो. ठीक आहे, त्या ठिकाणी इथे पॉवरचा हा एक फॉर्म्युला आपल्याला लक्षात ठेवावा लागेल, टो इंटू ओमेगा. तर याच्यामध्ये अजून आपल्याला काय लक्षात ठेवता येईल ते पहा. हा जो वर्क डन, वर्क एनर्जी थेरम जर तुम्हाला माहित असेल की जो 11वी झाला होता आपल्याला, ठीक आहे, वर्क एनर्जी थेरम म्हणून, तर वर्क डन म्हणजेच काय असतं, चेंज इन एनर्जी. वर्क डन म्हणजेच काय, चेंज इन कायनेटिक एनर्जी. चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता वर्क डन W त्याला म्हणूयात आपण. चेंज इन कायनेटिक एनर्जी तेच रोटेशनल मोशन करता जर वापरलं आपण, तर ते हाफ ऑफ I इंटू मोमेंट ऑफ इनर्शिया कसा ठेवला, कॉन्स्टंट ठेवला आपण. तर ω2 स्क्वेअर मायनस ω1 स्क्वेअर असं पण लिहिता येतं चेंज इन कायनेटिक एनर्जी. तर या ठिकाणी इथं म्हणजेच तुम्ही या ठिकाणी वर्क डन इथं काय आहे, टो इंटू थीटा आहे. याचा अर्थ तुम्ही वर्क डनच्या ठिकाणी तुम्ही काय ठेवू शकता, टो इंटू थीटा ठेवू शकता. याचा अर्थ हा ही फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवता येईल. काय, तर वर्क डन किंवा चेंज इन कायनेटिक एनर्जी. समजा फॅनचं बटन आहे, आता लाईट गेली आहे, समजा फॅनचं बटन आहे, तुम्ही बंद केलं, आधी फॅन चालू होता, ठीक आहे, आधी सुरुवातीला ओमेगा काहीतरी होता, समजा काहीतरी असेल 5 रेडियन पर सेकंड, आणि तुम्ही बंद केला. बंद केल्यानंतर स्पीड काही वेळानंतर काय होणार आहे, 0 होणार आहे. याचा अर्थ त्याचा चेंज इन कायनेटिक एनर्जी काय भेटतो, हा. म्हणजे डायरेक्ट तुम्ही त्याची चेंज इन कायनेटिक एनर्जी ही जी आहे, चेंज इन कायनेटिक एनर्जी बरोबर काय करू शकता, टो इंटू थीटा. म्हणजे टॉर्क जर तुम्हाला माहित असेल, अपोजिंग टॉर्क तुम्हाला माहित असेल, आणि तर तुम्हाला अँग्युलर डिस्प्लेसमेंट काढता येतं. अँग्युलर डिस्प्लेसमेंट जर काढता आलं तुम्हाला, तर तुम्ही नंबर ऑफ रिव्हॉल्युशन, नंबर ऑफ रोटेशन तुम्ही काढू शकता. तर अशा पद्धतीने हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बाकीचे फॉर्म्युले पाहिजे आपण, याच्यावरचे न्यूमेरिकल्स आहेत, याच्यावरचे आहेत, त्यानंतर याच्यावरती पॉवरवरचे आहेत, की जो पॉवर म्हणजेच काय, टो इंटू ओमेगा आहे. त्यानंतर टो इंटू थीटा म्हणजे चेंज इन कायनेटिक एनर्जी किंवा वर्क डन तुम्ही त्याला म्हणू शकता. त्या ठिकाणी याच्यावरचे न्यूमेरिकल्स आपल्याला पाहायचे आहेत. मग त्यातलं आता काय काय न्यूमेरिकल्स आहेत पाहूयात आपण. त्यातला पहिला न्यूमेरिकल पाहूयात. पहा कसा आहे पहिला न्यूमेरिकल, की ज्याच्यामध्ये काय दिलंय,
फ्लायव्हील ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, एक फ्लायव्हील की त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे आणि तो किती दिलेला आहे, दॅट इज 0.32 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर, किलोग्रॅम मीटर स्क्वेअर, इज रोटेटेड स्टेडीली ॲट, स्टेडी म्हणजे ओमेगा कसा आहे, कॉन्स्टंट दिला नाही, ओमेगा इज 120 रेडियन पर सेकंड, रोटेट स्टेडीली 120 रेडियन पर सेकंड बाय 50 वॅट इलेक्ट्रिक मोटर. म्हणजे त्या इलेक्ट्रिक मोटरची या ठिकाणी काय दिली आहे, पॉवर पण दिली आहे, ती किती आहे 50 वॅट, 50 वॅट एवढी दिलेली आहे. तर देन द व्हॅल्यू ऑफ द फ्रिक्शनल कपल अपोजिंग रोटेशन इज, म्हणजे या ठिकाणी जो अपोज होतोय फ्रिक्शनल कपल, म्हणजे अपोज म्हणजे सध्या त्याच्यावरती तेवढा ऍक्ट होतोय. जर ओमेगा कॉन्स्टंट असेल तर हा जेवढा तो अप्लाय करतोय ना, म्हणजे या ठिकाणी समजा तो क्लॉकवाईज मध्ये अप्लाय करतोय तर त्याला अँटी क्लॉकवाईज काय असेल, अपोजिंग असेल. जो फ्रिक्शनल असेल, एअर रेजिस्टन्स असेल किंवा फ्रिक्शनल असेल, तर या ठिकाणी दोन्ही कसे असतात, सारखे असतात. म्हणजे अँटी क्लॉकवाईज आणि क्लॉकवाईज किंवा कसंही हे दोन कपल जे आहेत इक्वल आणि अपोजिट असतील तरच ओमेगा कसा असेल, कॉन्स्टंट. म्हणजे आपल्याला फक्त काय करायचं, टॉर्क काढायचं. तर तुम्ही टॉर्क हा अप्लाइड टॉर्क आणि फ्रिक्शनल टॉर्क हे दोन्ही टॉर्क कसे असतील, किमतीमध्ये सारखेच असतील. तर टॉर्क कसा काढता येईल, आपल्याला माहितीये पी माहितीये, आय माहितीये, ओमेगा माहितीये, तर टॉर्क कसं काढता येतो. आत्ताच आपण एक फॉर्म्युला पाहिला होतो की पॉवर म्हणजेच काय, टो इंटू ओमेगा असा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये या ठिकाणी पॉवर माहितीये, ओमेगा माहितीये, डायरेक्ट टॉर्क काढायचं म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाची गरज आहे का याच्यामध्ये, नाही. म्हणजे या ठिकाणी कशाला दिलाय, कदाचित कन्फ्युज करायला दिलेला आहे. ठीक आहे, आपल्याला फक्त काय लागेल आता, टो इज इक्वल टू पी अपॉन ओमेगा एवढंच लागेल. आता या ठिकाणी इथं आपल्याला प्रत्येकाची म्हणजे पॉवरची किंमत माहिती आहे, ते एसआय सिस्टीम मध्ये आहे. वॅट हे त्याचं असाइनमेंट आहे, ठीक आहे, किंवा जूल पर सेकंद हे पण त्याचं असाइनमेंट आहे. तर याच्यामध्ये पॉवर किती आहे 50 आणि ओमेगा किती आहे 120. मग याच्यामध्ये इथं याचा जर आपण रेशो घेतला तर 5/12, 5/12, तर याच्यामध्ये टॉर्क इज इक्वल टू 5/120. उत्तर जे आहे ते उत्तर कसे आहेत पहा, 4 उत्तर. आता कसं अप्रॉक्सिमेशन करायचं ते पहा. 4.2 हे एक उत्तर आहे. उत्तराकडनं प्रश्नाकडे जाऊयात आपण आता, किंवा याच्याकडे जाऊयात आपण आता, कारण एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन जर करत बसलो आपण तरी उत्तर येऊ शकतं. पण उत्तर कशी आहेत पहा, 0.42. 3 नंबर जे आहे ते 0.042. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी उत्तराकडून प्रश्नाकडे कसं जायचं ते पण सांगेल तुम्हाला. आणि डी शेवटचं ऑप्शन आहे 42. ठीक आहे, न्यूटन मीटर टॉर्कचं एकक. आता जर याला मी भाग दिला, ठीक आहे, तर सुरुवातीला भाग कशाचा जाईल, शून्याचा जाईल, 0 पॉइंट. ठीक आहे, 50 होईल, ते 5 चं किती होईल 50, 12 चौक 48, परत 2 उरेल. ठीक आहे, आता याच्या पुढचा भाग द्यायची गरजच नाहीये. 0.4 कुठे आहे फक्त, तर इथंच आहे. म्हणजे तुमचं करेक्ट ऑप्शन कुठलं असेल, 0.42 हे तुमचं करेक्ट उत्तर असेल. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण दुसरा एमसीक्यू पाहूयात आपण. समजला तुम्हाला सर्वांना? जर समजला नसेल तर तुम्ही काय करायचंय, कमेंट मध्ये तुमची जी काय अडचण आहे व्हिडिओ पाहून झाल्यानंतर तुम्ही कमेंट मध्ये नोट डाऊन करायचंय आणि तुम्ही ते परत मला सांगायचंय, टेक्स्ट करायचंय. नेक्स्ट एमसीक्यू पाहूयात आपण 2 नंबर. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ फ्लायव्हील. फ्लायव्हीलचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे आणि तो आहे 4 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. 4 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. आणि त्याच्यानंतर पुढे काय काय दिलं ते आपण. इफ द टॉर्क ऑफ 10 न्यूटन मीटर, टॉर्क इज ऑल्सो गिवन 10 न्यूटन मीटर, is applied on it, then angular acceleration produced will be, then angular acceleration
म्हणजे या टॉर्कमुळे या वस्तूवरती की ज्या वस्तूचा मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा आहे त्याच्यामध्ये अल्फा किती तयार होईल. आपल्याला टॉर्कचा फॉर्म्युला माहिती आहे, टो इज इक्वल टू आय अल्फा. ठीक आहे, आपल्याला अल्फा विचारला आहे, सोपा भाग आहे हा. अल्फा इज इक्वल टू काय असेल, टो अपॉन आय. ठीक आहे, म्हणजे किती येऊन जाईल तर 2.5. ठीक आहे, 2.5. याचं एकक काय, रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, असे जर सोपे प्रश्न आले तुम्हाला तर खूपच चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी पण आधी जे प्रश्न आहेत ते आधी सोप्या सोप्या प्रश्नाची तयारी करायची, किमान हे तरी आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतरचा एमसीक्यू बघूयात आपण. 3 नंबरचा एमसीक्यू पहा कसा आहे. if a wheel of mass 70 kilogram, mass of the wheel is 70 kilogram. Okay, then next, radius of gyration is 1 meter, k is 1 meter. Then torque require an angular acceleration of 2 एकक पहा काय दिले, 2 revolution per second square. 2 revolution per second square. ओके, will be म्हणजे टॉर्क काय असेल. आता तुम्ही म्हणाल की हे 2 revolutions per second square हे त्याचं एस युनिट आहे का, नाही, रेडियन पर सेकंड स्क्वेअर हे त्याचं एस युनिट आहे. मग प्रत्येक सेकंड स्क्वेअरला किती रिव्हॉल्युशन्स आहेत, 2. मग आधी ते रॅडियन पर सेकंड स्क्वेअर मध्ये कन्वर्ट करूया. एका रिव्हॉल्युशन साठी किती रॅडियन असतं, 2 पाय रॅडियन. म्हणजे त्याला फक्त कशाने मल्टिप्लाय करायचंय, 2 पायने मल्टिप्लाय करायचं. 2 ला 2 पायने मल्टिप्लाय केलं, कशामध्ये कन्वर्ट होईल, ते रॅडियन मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे या ठिकाणी हे कशामध्ये होईल, रॅडियन पर सेकंड स्क्वेअर. एकक कसं दिलंय, रिव्हॉल्युशन्स पर सेकंड स्क्वेअर. आता के माहिती आहे, एम माहिती आहे, टो इज इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, टो इज इक्वल टू आय अल्फा. आता एम माहिती, के माहिती आहे, आय कॅन बी रिटन इन टर्म्स ऑफ मास अँड रेडियस ऑफ गायरेशन, इट इज एम के स्क्वेअर इंटू अल्फा. आता प्रत्येकाची किंमत माहिती, एम किती आहे 70, के चा वर्ग 1 चा वर्ग 1च येऊन जाईल, इंटू अल्फा इट इज 2 इंटू 2 पाय टू 4 पाय. तर या ठिकाणी 4 इंटू 7 28 पाय मीन्स 280 पाय न्यूटन मीटर. पण आता उत्तर असंच आहे का बघूयात आपण. उत्तरामध्ये तसंच दिलेलं आहे, त्यांनी वेगळं दिलेलं नाही. म्हणजे पायची किंमत 3.14 किंवा 22/7 असं ठेवून ते उत्तर काढलेलं नाही. तर या ठिकाणी इथं एकक काय, न्यूटन मीटर, टॉर्कचं एकक. हे झालं 3 नंबर. लक्षात आलं, रिव्हॉल्युशन्स पर सेकंडचं कन्व्हर्जन रॅडियन पर सेकंड कसं केलं, ते 2 पायनी त्याला मल्टिप्लाय केलं. आता 4 नंबरचा बघूयात आपण, न्यूमरिकल्स किंवा एमसीक्यू तुमचा. अ डिस्क ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया 3 किलोग्रॅम. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया दिलेला आहे 3 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर. ओके, तर पुढे पहा काय दिलं ते. इट इज ऍक्टेड अपॉन बाय कॉन्स्टंट टॉर्क. टॉर्क कसा आहे, कॉन्स्टंट 60, एकक काय, न्यूटन मीटर. ओके, वस्तू कुठली आहे, डिस्क. त्यापुढे असं दिलंय, इफ द डिस्क इज ऍट रेस्ट, म्हणजे सुरुवातीला डिस्क कशी होती, रेस्ट पोझिशनला होती, म्हणजे सुरुवातीला व्हेलॉसिटी किती असेल, 0. देन टाइम आफ्टर विच द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द डिस्क बिकम, म्हणजे टी इज इक्वल टू क्वेश्चन मार्क, किती वेळानंतर त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी किती होते, ती होते 90 रॅडियन पर सेकंड. ओके, म्हणजे एवढा टॉर्क अप्लाय केला, मोमेंट ऑफ इनर्शिया एवढा आहे. ठीक आहे, आणि सुरुवातीची अँग्युलर स्पीड किती आहे, 0. एवढा टॉर्क अप्लाय केला, टॉर्क अप्लाय केल्यामुळे व्हेलॉसिटी वाढली. तर आपल्याला विचारलं किती वेळात ही व्हेलॉसिटी 90 रॅडियन पर सेकंड अशी होईल. वस्तू कुठली आहे, डिस्क. ओके, आपल्याला जो फॉर्म्युला माहिती आहे, टो इज इक्वल टू आय अल्फा. But alpha is the angular acceleration, it is the rate of change of angular velocity with respect to time. So it is a tau is equal to I into alpha is omega 2 minus omega 1 upon time. आता I माहिती आहे आपल्याला, ओमेगा 2 माहिती आहे, ओमेगा 1 माहिती आहे, आपल्याला विचारला आहे टी, टो माहिती आहे.
म्हणजे टी इकडे घेतला आपण, स्मॉल टी टाइम, आय इंटू ओमेगा 2, ओमेगा 1 तर 0 आहे, तो नाही ठेवला तरी चालेल, इकडे काय जाईल तो, प्रत्येकाची किंमत माहिती आपल्याला, पुट दीज व्हॅल्यूज. सो आय इज 3, ओमेगा 2 इज 90 अपॉन टो इज द 60, हा 0 0 गेला, हा 2 म्हणजेच 9च्या अर्धा 4.5, 9च्या अर्धा किती होतो 4.5 सेकंद वेळ काढला. 4.5 सेकंदामध्ये त्याची वेलॉसिटी 0 पासून काय होईल 90 रॅडियन पर सेकंद अशी होईल. ओके, द नेक्स्ट फिफ्थ 5 नंबरचा एमसीक्यू बघूयात आपण. 5 नंबरचा एमसीक्यू कसा आहे. ओके, याच्यामध्ये असं दिलेलं आहे, इफ द टॉर्क ऑफ मॅग्निट्यूड 100 न्यूटन मीटर, टॉर्क ऑफ मॅग्निट्यूड 100 न्यूटन मीटर acting on a rigid body produces an angular acceleration of 2 radian per second, 2 radian per second square. Then the moment of inertia of the body will be, moment of inertia of the body will be I is equal to question mark. हा ही सोपा है, tau is equal to I alpha, है ना, tau is equal to I alpha. So therefore I is equal to tau upon alpha. What is tau? 100 upon 2. So moment of inertia is 50 kilogram meter square. ओके, म्हणजे त्याच्यावरच हा एमसीक्यू आहे. अशाच प्रकारचे एमसीक्यू आहे कशावरती, टॉर्क वरती. सोपा आहे हा तसा. पण याच्यानंतर 6 नंबरचा बघूया आपण. ठीक आहे, थोडंसं अवघड बघूयात आपण. अ शाफ्ट ओके, ज्याच्यावरती हा शाफ्ट आहे, ज्याच्यावरती व्हील रोटेट होतो त्याला आपण शाफ्ट असं म्हणतो. ठीक आहे, a shaft rotating at 6000 rpm, 6000 rpm. ओके, म्हणजे फ्रिक्वेन्सी दिली आहे आपल्याला 6000 rpm चं आरपीएस करायचं आहे, डिवाइड बाय 60 केलं आपण, है ना, म्हणजेच काय होईल आरपीएस होईल. त्याच्यातला 0 गेला आणि हे किती होईल 100 हर्ट्ज लिहा किंवा आरपीएस लिहा. ओके, इज ट्रान्समिटिंग अ पॉवर ऑफ, किती पॉवर ट्रान्समिट होते, इट इज अ 2 पाय किलोवॅट, 2 पाय किलोवॅट एवढी पॉवर ट्रान्समिट होते. हे किलोवॅट आपलं काढून टाकावं लागेल, म्हणजे किलो स्टँड्स फॉर 10⁻³ वॅट. ओके, पॉवर पण त्या एका युनिट मध्ये लिहिलं आपण. देन मॅग्निट्यूड ऑफ द ड्रायव्हिंग टॉर्क, तर टॉर्कची किंमत काय असेल, एवढी पॉवर आहे, फ्रिक्वेन्सी एवढी आहे. ठीक आहे, तर टॉर्क कसा असेल आपल्याला माहिती आहे की हा फॉर्म्युला माहिती आहे. पॉवर म्हणजेच काय आहे, इट इज अ टो इंटू ओमेगा, टॉर्क इंटू अँग्युलर वेलॉसिटी. आता अँग्युलर वेलॉसिटी ही कशामध्ये दिली आहे, फ्रिक्वेन्सीच्या मध्ये दिली आहे, म्हणजे टो इज इक्वल टू ओमेगा इज द 2 पाय एन. सो इट इज अ 2 पाय एन. ओके, तर आपल्याला या ठिकाणी इथं विचारलेलं आहे टॉर्क. तर टॉर्क बरोबर काय येऊन जाईल, टॉर्क बरोबर पॉवर अपॉन फ्रिक्वेन्सी, सॉरी अँग्युलर वेलॉसिटी. सो इज 2 पाय एन. सो इट बिकम्स P is 2 pi into 10⁻³ upon 2 pi into n. What is n? N is 100. What is 10⁻²? 2 pi get cancelled. 10⁻² becomes -2 in the numerator. So 10⁻³ minus 2 is 10. So it remains only 10 Newton meter. ओके, समजतंय. त्याच्यानंतर 7 नंबरचा एमसीक्यू बघूयात आपण. 7 नंबरच्या एमसीक्यू मध्ये काय दिलं आहे, 7 नंबरच्या एमसीक्यू मध्ये असं दिलेलं आहे, व्हील विथ मोमेंट ऑफ इनर्शिया. एक व्हील दिलेला आहे ज्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे 10 किलोग्राम मीटर स्क्वेअर. ओके, इज रोटेटिंग ऍट, त्याचं स्पीड दिलेलं आहे रोटेटिंग ऍट 2/π आरपीएस. आरपीएस याचा अर्थ n दिलाय 2/π आरपीएस. तर पुढे आरपीएस ऑन इट्स ऍक्सिस, त्याचा ओरिजिनल ऍक्सिस, विच ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. द फ्रिक्शनल टॉर्क ऍक्टिंग ऑन इट, it makes 20 rotations before stopping it.
नंबर ऑफ रिव्होल्यूशन साठी आपण कॅपिटल एन वापरलेला आहे. किती रिव्होल्यूशन पूर्ण करतोय? 20 बिफोर स्टॉपिंग. म्हणजे सुरुवातीची स्पीड किती आहे? n1 आहे, किती 2/π आहे. n2 किती आहे? 0 आहे. ओके. तर पहा काय विचारलंय, द फ्रिक्शनल टॉर्क ऍक्टिंग ऑन इट. तर टॉर्क विचारलं आपल्याला, फ्रिक्शनल टॉर्क, की ज्या फ्रिक्शनल टॉर्कमुळे त्याचा स्पीड काय झालेला आहे? 2/π RPS वरनं तो 0 झालेला आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये आधी आपल्याला काय करावं लागेल, की नंबर ऑफ रोटेशन है ना, तो आपल्याला काढावा लागेल. पहा इथं तुम्ही या ठिकाणी कायनेमॅटिकल इक्वेशन पण वापरू शकता. ठीक आहे. कायनेमॅटिकल इक्वेशन वापरून या ठिकाणी तुम्ही काय करू शकता. आता पहा आपल्याला काय काय लागेल टॉर्क काढण्यासाठी. टॉर्क काढण्यासाठी लागेल आपल्याला टो इज इक्वल टू I इंटू अल्फा. अल्फा तर माहित नाही, अल्फा काढावा लागेल आपल्याला. अल्फा कसा काढता येऊ शकतो? थीटा माहित असल्याशिवाय अल्फा काढता येत नाही. पण दोन मेथड्स आहेत. हा न्यूमरिकल सोडणे दोन्ही मेथड बघूयात आपण. आता अल्फा काढण्यासाठी आपल्याला काय काय लागतं? वेळ लागतो. किती वेळ लागला? हा वेळ चेंज होण्यासाठी किती वेळ लागला? तो वेळ लागेल. कारण जर आपण 3 कायनेमॅटिक इक्वेशन पाहिले, कुठली कुठली? ω2 इज इक्वल टू ω1 प्लस अल्फा इंटू टी. याच्यामध्ये वेळ लागतो. समजा आपल्याला ω1 ω2 माहिती आहे, पण टी माहिती का नाही, म्हणजे अल्फा नाही काढता येणार आपल्याला. त्यानंतर थीटा इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? ω1 इंटू टी प्लस हाफ ऑफ अल्फा टी स्क्वेअर. इथे पण टी लागतो. तिसरा काय आहे? ω2 स्क्वेअर इज इक्वल टू ω1 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स अल्फा इंटू थीटा. इथं तुम्हाला काय करता येऊ शकतो? अल्फा काढता येऊ शकतो. येते लक्षात? जर थीटा माहित असेल तर. थीटा माहित नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अल्फा काढता येणार नाही. मग थीटा कसा? नंबर ऑफ रोटेशन माहिती आहे तुम्हाला, तर तुम्हाला या ठिकाणी तिसरं कायनेमॅटिकल इक्वेशन वापरून आधी काय करायचं? थीटा काढायचा, आणि तो थीटा काढून मग याच्यामध्ये ठेवायचा, आणि मग त्याच्यावरून अल्फा काढायचा. ही एक मेथड. मग अल्फा काढून या ठिकाणी परत काय करायचं? याच्यामध्ये ठेवायचं. ठीक आहे. की ठेवलं की तुम्हाला टॉर्क काढता येऊ शकतो. ठीक आहे. ही एक मेथड झाली. दुसरी मेथड काय, की या ठिकाणी आपल्याला माहिती आहे वर्क डन म्हणजे काय? अकॉर्डिंग टू वर्क एनर्जी थेरम, वर्क डन इज द चेंज इन द कायनेटिक एनर्जी. तोही कन्सेप्ट इथे वापरू शकता तुम्ही. म्हणजे या ठिकाणी वर्क डन बरोबर काय आहे? टो इंटू थीटा आहे. ठीक आहे. वर्क डन इज टो, आणि चेंज इन कायनेटिक एनर्जी दॅट इज हाफ ऑफ I इंटू ω2 स्क्वेअर मायनस ω1 स्क्वेअर. पहा म्हणजे इथं आपल्याला या ठिकाणी इथं जर तुम्हाला थीटा, म्हणजे दोन्ही केसमध्ये आपल्याला थीटा काढावाच लागेल. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये थीटा कसा निघू शकतो? आपल्याला माहिती की फॉर वन रिव्होल्यूशन थीटा किती असतो? 2π रेडियन एवढा असतो. आपल्याकडे रिव्होल्यूशन किती आहे? 20. तर थीटा किती भेटेल? त्या 20 ला फक्त कशाला मल्टिप्लाय करावं लागेल? 2π ने. एवढा रेडियन काय असेल? तो थीटा माहित झाला आपल्याला. चेंज इन कायनेटिक एनर्जी माहिती झाली. तुम्हाला काय करता येईल? डायरेक्ट टॉर्क काढता येईल. पण जर तुम्हाला हा फॉर्म्युला वापरून जर काढायचं असेल तर आधी अल्फा काढावा लागेल तुम्हाला. तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या मेथडनी हा न्यूमरिकल तुम्ही काय करू शकता? सोडू शकता. ठीक आहे. तर याच्यामध्ये या ठिकाणी इथं ही टर्म 0 येते. ठीक आहे. जरी याच्यामधून या ठिकाणी ती मॅग्निट्यूड जी आहे टॉर्कची, जी निगेटिव्ह आली आहे, निगेटिव्ह आली याचा अर्थ काय? तो अपोजिंग टॉर्क आहे, फ्रिक्शनल टॉर्क आहे, अप्लाइड टॉर्क नाही. म्हणून ती व्हॅल्यू कशी येणार? निगेटिव्ह येणार आहे. इथे जरी तुम्ही अल्फा काढला तरी अल्फा तो कसा येतो? रिटार्डेशन येतो, म्हणजे निगेटिव्ह येतो. त्याची फक्त किंमत घ्यायची आपल्याला. निगेटिव्ह साईनचा अर्थ काय? रिटार्डेशन आहे, किंवा याच्यामध्ये काय येतो? इट्स अपोजिंग टॉर्क. तर तुम्ही या ठिकाणी हा टॉर्क कसा काढू शकता? पहा, तर या ठिकाणी थीटा काढलाय. समजा तुम्ही थीटा काढलेला आहे. ठीक आहे. ω2 किती आहे? 0 आहे, कारण n2 किती आहे? 0 आहे. ω1 माहिती आहे आपल्याला, तर अल्फा ω1 स्क्वेअर. इथं थोडासा हा भाग इथं तुम्हाला काय करायला गेला? वर्ग केला तर तो वर्ग किती येतो? 4π स्क्वेअर n स्क्वेअर इज इक्वल टू मायनस ऑफ 2 अल्फा थीटा. ओके. थीटाची किंमत माहिती आहे आपल्याला. थीटाची किंमत किती आहे? थीटाची किंमत आहे 20 इंटू 2 म्हणजे 40π एवढी आहे ना. 20 इंटू 2 40π एवढी आहे. तर याच्यामध्ये या ठिकाणी काय काय कॅन्सल होऊ शकतं पहा. यातला 1 पाय कॅन्सल होतो. ठीक आहे. 4 ने याला भाग दिला आपण, हे किती येतं? 10 येतं. हे 20 शिल्लक राहिलंय. म्हणजे या ठिकाणी n ची किंमत ठेवायची राहिली आपली. ठीक आहे. n ची किंमत ठेवली आपण, तर n ची किंमत हा पाय n स्क्वेअर म्हणजे 4/π स्क्वेअर येतो तो.
इज इक्वल टू -20 अल्फा, दोघांचा गुणाकार, यातला पाय कॅन्सल होईल. तर या ठिकाणी इथं 4 1 4 4 म्हणजे 20, म्हणजे अल्फा बरोबर काय येतो 1/5 पाय येतो. ठीक आहे, सोडवत गेलात तुम्ही. ठीक आहे, तर ते किती येऊ शकतं 1/5 पाय रेडियन पर सेकंड स्क्वेअर. परत करून बघूयात आपण. जर या ठिकाणी यांची किंमत आधीच ठेवली आपण. ठीक आहे, यांची किंमत काय आहे 4/π स्क्वेअर. हा पाय स्क्वेअर आणि या ठिकाणी ही किती येईल 16. हा तसाच ठेवला आपण. किती आहे तो -2 अल्फा 4t पाय. ठीक आहे, या ठिकाणी इथं तेच उत्तर येऊन जाईल. हे किती येऊन जातं 8 8 45 5 येतं हे. ठीक आहे, म्हणजे अल्फा बरोबर काय येतं -1/5 पाय येतं रेडियन पर सेकंड स्क्वेअर. कसे सोडवा तुम्ही. आता याच्यामध्ये इथं अल्फाची किंमत भेटली आपल्याला. तर तो बरोबर काय I अल्फा, where I is the moment of inertia, that is 10, and alpha is the मायनस आहे, तो मायनस ठेवा, फक्त किंमत ठेवली तरी चालेल. ठीक आहे, तर किती येतं 2/π येतं 2/π. म्हणजे जेवढी फ्रिक्वेन्सी तेवढंच टॉर्क येते पहा, न्यूटन मीटर. तर हा टॉर्क आहे. ठीक आहे, तो काय न्यूटन मीटर असा असेल. आता याच्यामध्ये या ठिकाणी इथं जर आपण याच्या थ्रू गेलो आपण तर तेवढंच येतो, तेवढंच येऊ शकतं पहा. आणि या ठिकाणी इथं हा किती येतोय 10 ω2 स्क्वेअर, हा 0 आहे. ही टर्मच काय होते 0 होते पहा. म्हणजे इथं फक्त काय शिल्लक राहील -ω1 स्क्वेअर, त्याचा वर्ग केला आपण. ठीक आहे, इट इज 4π स्क्वेअर n स्क्वेअर, दॅट इज 4/π स्क्वेअर. ठीक आहे, पाय स्क्वेअर कॅन्सल होईल आणि हे दोघांचा गुणाकार 16 येऊन जाईल. 16 इंटू आय ची किंमत ठेवली आपण, ती किती आहे 10/2 है ना. तर हे किती येतं 5. तर हे किती येतं 80 येतं. पण इथे इकडे थीटा आहे की जो थीटा किती आहे 40π आहे, तर इकडे 40π ठेवला आपण. तर जर आपण या ठिकाणी तेच उत्तर येतं 2/π. हे सोडवत गेलो आपण तर -2/π रिटार्डिंग टॉर्क म्हणजे अपोजिंग टॉर्क. तर या ठिकाणी अशा दोन्ही पद्धतीने चेंज इन कायनेटिक एनर्जी इज वर्क डन किंवा थर्ड कायनेटिकल इक्वेशन वापरून हे न्यूमेरिकल तुम्ही काय करू शकता सोडवू शकता. ठीक आहे, हा झाला 7 नंबरचा न्यूमेरिकल. 8 नंबरचा न्यूमेरिकल कसा आहे आहे थोडासा वेगळा हा. ठीक आहे, समजतोय. ठीक आहे, त्यानंतर 8 नंबर पण याच्यामध्ये काय दिलंय. अ फ्लाय व्हील इज रोटेटिंग विथ द कायनेटिक एनर्जी ऑफ कायनेटिक एनर्जी सुरुवातीची जी आता सध्या दिलेली आहे ते किती आहे 200 जूल. फ्लाय व्हील रोटेटिंग विथ कायनेटिक एनर्जी 200 जूल. A constant torque of 4 Newton torque is applied on rotating flywheel. 4 Newton meter acts on it, opposes its motion, opposing torque. Okay, before coming to rest, the number of revolutions complete by it. n विचारलेला आहे. ठीक आहे, आता n काढण्यासाठी आपल्याला आधी काय करावं लागेल थीटा काढावं लागेल. कारण थीटा बरोबर काय आहे नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स अपॉन 2π. ठीक आहे, थीटा बरोबर काय नंबर ऑफ रिव्हॉल्युशन अपॉन 2π. थीटा माहित पाहिजे आपल्याला. मग थीटा कसा काढता येईल. आताच पाहिलं आपण सुरुवातीची एनर्जी किती आहे 200. तो काय करायचा आहे थांबवायचा आहे. म्हणजे एनर्जी किती करायची आहे 0 करायची आहे. अगदी सोपे. चेंज इन कायनेटिक एनर्जी किती असेल चेंज इन कायनेटिक एनर्जी किती असेल वर्क एनर्जी थेरम. चेंज इन कायनेटिक एनर्जी इज 200 - 0 200 येऊन जाईल है ना. इज नथिंग बट द वर्क डन अँड वर्क डन इज टी टॉर्क इनटू थीटा. अगदी सोपी मेथड. ठीक आहे, तर या ठिकाणी थीटा याच्यावर तुम्हाला थीटा काढता येतो कारण टॉर्क माहिती आहे आपल्याला. तर थीटा बरोबर काय येतो 200 अपॉन टॉर्क. टॉर्क किती आहे 4 म्हणजे किती येतं 50. थीटा भेटला आपल्याला 50. तर या ठिकाणी n नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स आपल्याला या ठिकाणी काढायचे है ना. तर हे उलट झालं है ना. या ठिकाणी नंबर ऑफ रिव्हॉल्युशनला आपण काय करतोय मल्टिप्लाय करतोय है ना. ते उलट झालं. याच्यामध्ये काय पहा हे असं नाही. आपलं n काढण्यासाठी थीटाला या ठिकाणी नंबर ऑफ रिव्हॉल्युशननी म्हणजे 2π आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे,
त्या ठिकाणी मगाशी लिहिला तो उलट लिहिला फॉर्म्युला. जर आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन माहित असतील, जर त्या नंबर ऑफ रिव्हॉल्युशनला 2 पाय मल्टिप्लाय केलं की थीटा भेटतो आपल्याला. आपल्याला नंबर ऑफ रिव्हॉल्युशन काढायचे, थीटा माहित झालं आपल्याला. थीटा किती आहे? ठीक आहे, थीटा किती आहे? 50 आहे रेडियन अपॉन 2 पाय. म्हणजे किती येतो? 25 अपॉन पाय. युनिटलेस क्वांटिटी. एवढ्या फेऱ्या पूर्ण होतात. ठीक आहे, लक्षात ठेवूया आपण हा भाग. n इज इक्वल टू थीटा अपॉन 2 पाय. ठीक आहे, दुसरी मेथड पण वापरता येते. आधी काय करणार? थीटा काढण्यासाठी आपल्याला काय माहित पाहिजे? थीटा काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी आधी आपल्याला रिटार्डेशन म्हणजे अल्फा काढावा लागेल. अल्फा काढण्यासाठी थीटा काढता येणार नाही. ठीक आहे, तर याच्यामध्ये या ठिकाणी आपल्याला अल्फा काढता येईल का? याच्यामध्ये अल्फा काढण्यासाठी काय काय माहित पाहिजे आपल्याला? एक तर नाही, पण हीच मेथड आहे. ओके, ठीक आहे, दुसऱ्या मेथडने आपल्याला काढता येणार नाही आपल्याला, कारण व्हेलॉसिटी माहित पाहिजे आपल्याला. याच्यावर आपल्याला व्हेलॉसिटी नाही काढत. मग याच्यामध्ये व्हेलॉसिटी काढण्यासाठी हाफ ऑफ आय ओमेगा स्क्वेअर है ना, पण मोमेंट ऑफ इनर्शिया माहित नाही, म्हणजे ओमेगा आपल्याला काढता येणार नाही आपल्याला. म्हणजे हीच मेथड अगदी बरोबर आहे. तर या ठिकाणी याच्यानंतरचा एमसीक्यू पाहूयात आपण. 9 नंबरचा एमसीक्यू पाहूयात. 9 नंबरचा एमसीक्यू पहा कसा आहे तो. अ थिन रॉड ऑफ मास m. एक रॉड आहे, ही रॉडचं मास किती आहे? m एवढा आहे. अँड लेंथ 2l. आणि लेंथ किती आहे? 2l आहे. लेंथ किती आहे? 2l एवढी आहे. ओके, तर द नेक्स्ट, मेड टू रोटेट अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट. थिन रॉड आहे असा, ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ, असा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. तर पुढे काय विचारलंय पहा आपल्याला याच्यामध्ये. इफ द अँग्युलर वेलॉसिटी चेंजेस फ्रॉम 0 टू ओमेगा. अँग्युलर वेलॉसिटी चेंजेस फ्रॉम 0 टू ओमेगा. ठीक आहे, तर काय विचारलं त्यांनी त्यामध्ये पहा. तर त्यामध्ये असं विचारलेलं आहे, इन टाइम टी किती वेळ लागलेला आहे? टी एवढा वेळ लागलेला आहे. तर टॉर्क ऍक्टिंग ऑन इट इज. टॉर्क विचारलेला आहे. ठीक आहे, टॉर्क ऍक्टिंग ऑन इट. आता पहा आपल्याला टॉर्क काढण्यासाठी काय काय लागतं? टॉर्क काढण्यासाठी आपल्याला लागतो मोमेंट ऑफ इनर्शिया आणि लागतो अल्फा. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ थिन युनिफॉर्म रॉड अबाउट एन ऍक्सिस व्हिच पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड परपेंडिक्युलर टू इट्स लेंथ इज द ml स्क्वेअर अपॉन 12 m. l स्क्वेअर, l किती आहे? 2l, त्याचा वर्ग केला 4l स्क्वेअर अपॉन किती येईल? 12. ठीक आहे, इंटू अल्फा. अल्फा अँग्युलर वेलॉसिटी सुरुवातीला किती होती? 0. ओमेगा 2 मायनस ओमेगा 1. ओमेगा 2 किती आहे? ओमेगा आहे मायनस किती? 0 अपॉन किती वेळ लागला? टी एवढा वेळ लागला. हा काय झाला? अल्फा. याचा अर्थ जर आपण याला भाग दिला तर हे 3 येतं. याचा अर्थ हा असा येईल m l स्क्वेअर ओमेगा अपॉन 3 इंटू टी. टॉर्कचा फॉर्म्युला. ठीक आहे, म्हणजे तुमची ते 4 ऑप्शन पैकी हे एक ऑप्शन असेल, ml स्क्वेअर ओमेगा अपॉन 3 इंटू टी. ठीक आहे, आता याच्यानंतरचं 10 नंबरचं एमसीक्यू पाहूयात. ठीक आहे, 10 नंबरच्या एमसीक्यू मध्ये काय दिले पहा. लाईट आली. ठीक आहे, 10 नंबरच्या एमसीक्यू ला लाईट आहे. बघूयात आपण. आता तुम्हाला क्लिअर दिसेल. ठीक आहे, याच्यामध्ये असं दिलेलं आहे, अ डिस्क ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. अ डिस्क ऑफ रेडियस 10 सेंटीमीटर. ओके, then next, rotate about an axis passing through its center and perpendicular to its plane. म्हणजे हा ही डिस्क आहे, असा ऍक्सिस पास होतोय, पासिंग थ्रू इट्स सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन. ओके, रेडियस दिलेला आहे. तर या ठिकाणी फोर्स ऑफ 10 न्यूटन, फोर्स ऑफ 10 न्यूटन ऍक्ट होतोय. कसा ऍक्ट होतोय? इज अप्लाइड अलॉंग विथ द टँजंट इन द प्लेन ऑफ डिस्क. म्हणजे तो फोर्स जो आहे तो असा अप्लाय केला, टँजंट असा फोर्स अप्लाय केला. हा फोर्स किती आहे? 10 न्यूटन. ओके, इज अप्लाइड अलॉंग द टँजंट इन द प्लेन ऑफ डिस्क. टँजंट इन द प्लेन ऑफ डिस्क. ठीक आहे, पुढे काय केलं पहा. इफ द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क अबाउट इट्स सेंटर इज,
दिलेला आहे, मोमेंट ऑफ इनर्शिया पण दिलेला आहे आणि तो किती दिलेला आहे 5 किलोग्रॅम मीटर स्क्वेअर एवढा दिलेला आहे. आणि पुढे काय, देन द इन्क्रीजिंग इन अँग्युलर व्हेलॉसिटी ऑफ द डिस्क इन 10 सेकंड विल बी. तर या ठिकाणी 10 सेकंदामध्ये त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी कितीने वाढेल असं विचारलंय या टॉर्कमुळे. ओके, तर याच्यामध्ये या ठिकाणी इथं आपल्याला टो इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे, आय अल्फा. ओके, तर टो इज इक्वल टू आय अल्फा. अल्फा इज द ω2 मायनस ω1 अपॉन टी. इन्क्रीजिंग अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणजे काय विचारलं आपल्याला, ω2 मायनस ω1 विचारलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी टॉर्क माहिती आहे का, पण आपल्याला टॉर्क कसं काढता येईल, हा कपल नाहीये, हा काय मोमेंट ऑफ फोर्स आहे. कपल कसं असतो, दोन्ही ठिकाणी असा ऍक्ट होतो, याही बाजूला ऍक्ट होतो आणि याही बाजूला ऍक्ट होतो. परत हा कपल आहे का नाही, एकच फोर्स आहे, म्हणजे याला काय म्हणता येतं, मोमेंट ऑफ फोर्स म्हणता येतं. हा मोमेंट ऑफ फोर्स, दिस इज लाईन ऑफ ऍक्शन ऑफ फोर्स, आणि हे परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे रेडियस, म्हणजे एफ इंटू आर, या दोघांचा काय होईल, तो गुणाकार होईल टॉर्क म्हणजे. तर या ठिकाणी आपल्याला ω2 मायनस ω1 इज इक्वल टू टॉर्क इंटू टाइम, इकडे तिरकस गुणाकार, मोमेंट ऑफ इनर्शिया खाली येऊन जाईल, मोमेंट ऑफ इनर्शिया. द टॉर्क म्हणजेच काय, इथे लिहितो, टॉर्क म्हणजेच फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, मॅग्निट्यूड ऑफ द टॉर्क, फोर्स इंटू मोमेंट आर्म इंटू टाइम अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया. प्रत्येकाची किमती माहिती आहे आपल्याला, ठेवा किमती. एफ किती आहे 10, आर किती आहे रेडियस, हा रेडियस तुम्हाला सेंटीमीटरचं मीटर करावं लागेल का, कारण बाकीच्या सर्व क्वांटिटी एसआय सिस्टीम मध्ये आहेत, हीच फक्त सीजीएस सिस्टीम मध्ये आहे. याचा अर्थ 10 सेंटीमीटर म्हणजे 0.1 मीटर, सो इट इज 0.1 मीटर. ओके, आर इंटू टी, वेर टी इज 10 सेकंड अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया इज 5. त्याच्यामध्ये ह्या दोघांचा गुणाकार किती येऊन जातो, 1. 10 इंटू 0.1 इज 1, आणि या दोघांचा भागाकार केला आपण तर 2, म्हणजेच चेंज किती येतोय 2 है ना. उत्तर काय असेल तुमचं 2 रॅडियन पर सेकंद. एवढा 10 सेकंदामध्ये दोघांमध्ये फरक किती असेल, याचा अर्थ समजा सुरुवातीला वेलॉसिटी ही 4 रॅडियन पर सेकंद आहे, तर 10 सेकंदात किती होईल, ती 6 रॅडियन पर सेकंद होईल. फरक अँग्युलर व्हेलॉसिटीला फरक किती होईल, तो 2 चा फरक, म्हणजे फरक विचारलेला आहे. म्हणून या ठिकाणी 10 नंबरचं न्यूमेरिकल असं आहे. तर याच्यानंतर 11 नंबरचं न्यूमेरिकल पाहूयात आपण कसं आहे पहा. 11 नंबर. ओके, काय काय दिले 11 नंबर मध्ये, याच्यामध्ये असलेलं अ टॉर्क ऑफ 100 न्यूटन मीटर, टॉर्क ऑफ 100 न्यूटन मीटर ऍक्टिंग ऑन अ व्हील ऍट अ रेस्ट. म्हणजे सुरुवातीला ω1 किती आहे 0 आहे, किंवा n1 किती आहे 0 आहे. रोटेट्स इट थ्रू 200 रॅडियन्स. याचा अर्थ थीटा दिलेला आहे, किती आहे 200 रॅडियन दिलेला आहे, आणि इन 10 सेकंद म्हणलंय, म्हणजे टी किती आहे 10 सेकंद एवढा दिलेला आहे. 200 रॅडियन इन 10 सेकंद असं म्हणलंय. ओके, द अँग्युलर एक्सेलरेशन ऑफ द व्हील इन रॅडियन, तर अल्फा विचारलेला आहे, अल्फा इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. आता आपल्याला या ठिकाणी इथं आपल्याला थीटा माहितीये, टी माहितीये, आपल्याला ω1 माहितीये 0 आहे. अल्फा काढण्यासाठी काय लागेल आपल्याला, ठीक आहे, अल्फा काढण्यासाठी ω2 लागतो आपल्याला, की जो ω2 याच्यामध्ये कुठे दिसतोय का तुम्हाला नाही दिसत, ठीक आहे. मग याच्यामध्ये ω2 कसं काढता येईल आपल्याला, ठीक आहे. ω2 काढण्यासाठी आपल्याला कायनेमॅटिकल इक्वेशनचा वापर करावा लागेल. कसं करता येईल, तर ω1 माहितीये, थीटा माहितीये, टी माहितीये, तर ω2 स्क्वेअर इज इक्वल टू ω1 स्क्वेअर प्लस 2 अल्फा थीटा. याच्यावर थीटा माहितीये आपल्याला, ω1 माहितीये, अल्फा तर काढायचा आहे, ठीक आहे. बर, म्हणजे हे इक्वेशन वापरता येणार नाही आपल्याला. फर्स्ट कायनेमॅटिक इक्वेशन काय, ω2 इज इक्वल टू ω1 प्लस अल्फा इंटू टी.
याच्यामध्ये काढता येईल का आपल्याला? याच्यामध्ये पण नाही काढता येणार आपल्याला. सेकंड काय आहे? थीटा इज इक्वल टू, कारण याच्यामध्ये इथं आपल्याला हा जरी माहित असला, ठीक आहे, तरी या ठिकाणी अल्फा नाही माहिती, अल्फा काढायचा आपल्याला, टी माहित असला तरी या ठिकाणी इथं आपल्याला दोन अननोन गोष्टी. थीटा इज इक्वल टू काय होतं पहा, थीटा इज इक्वल टू ओमेगा 1 टी प्लस हाफ ऑफ अल्फा टी स्क्वेअर. ओके. कायनेमॅटिकल इक्वेशन जे आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे, थीटा इज इक्वल टू ओमेगा 1 टी प्लस हाफ ऑफ अल्फा टी स्क्वेअर. थीटा माहिती आहे 200, थीटा ओमेगा 1 0 आहे प्लस हाफ ऑफ अल्फा टी चा स्क्वेअर म्हणजे 10 चा वर्ग. ठीक आहे, तर किती होईल? 400 इज इक्वल टू अल्फा इंटू 100. सो अल्फा इज इक्वल टू 4 रेडियन पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, तर या ठिकाणी इथं सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन वापरून आपल्याला या ठिकाणी हे न्यूमेरिकल सोडवता येईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये म्हणजे पहा, हा टॉर्क जो दिलेला आहे तो टॉर्क कन्फ्यूज करण्यासाठी दिलेला आहे. ठीक आहे, तर याच्यानंतर पुढचा एमसीक्यू बघूयात आपण, 12 नंबरचा एमसीक्यू. पहा त्याच्यामध्ये काय दिले. अ डिस्क ऑफ मास 2 किलोग्राम. डिस्क आहे, याचं मास किती आहे? 2 किलोग्राम. डायमीटर किती दिलाय? 40. रेडियस किती असेल? 20 सेंटीमीटर. सो इट इज 0.2 मीटर. Is free to rotate about the axis passing through its center and perpendicular to its plane. If the force of 50 Newton is applied to the disc tangentially, which is in the plane of disc, its angular acceleration will be. Force is applied. Force, how much force? It is 50 Newton. Okay. तर अल्फा काय असेल असं विचारलं आपल्याला. ठीक आहे, its angular acceleration will be. Disk tau is equal to I alpha. So alpha is equal to tau upon I. So torque is the force, tangential force into moment R. Radius capital R upon moment of inertia of disk about an axis which passing through its center and perpendicular to its plane is mr square upon 2. So it is m r square upon 2. 2 वरती येऊन जाईल. त्याच्यातला एक आर काय होईल? कॅन्सल होईल. म्हणजे अल्फाचा फॉर्म्युला कसं असेल? 2f अपॉन mr. 2f अपॉन mr. सो अल्फा इज इक्वल टू 2 into f is the 50, m is the 2 and r is the 0.2. This 2 get cancelled. है ना? 500 upon 2 250. 500 upon 2 is 250 radian per second square. ओके. तर याच्यानंतर 13 नंबरचा पुढचा, आपले टॉर्क वरचे न्यूमेरिकल सर्व संपून जातील. या तासामध्ये रोटेशनल मोशन वरती जे काही टॉर्कचे न्यूमेरिकल्स आहेत ना, ते न्यूमेरिकल संपून जातील. 13 नंबरचं न्यूमेरिकल, अ मोटार रनिंग ऍट द रेट ऑफ. ठीक आहे, 13 किंवा तो 12 नंबरचा असेल. ठीक आहे, 12 नंबरचं एमसीक्यू. A motor running at the rate of n दिला, आरपीएम दिले, याचा अर्थ काय दिलाय? 1000 आरपीएम. ओके. Then next, can we supply a torque 60 न्यूटन मीटर. टॉर्क किती आहे? 60 न्यूटन मीटर. Then power developed is. Then power developed is. Power is nothing but the torque into omega. असा फॉर्म्युला आहे. बट ओमेगा इन टर्म्स ऑफ एन काय असेल? दॅट इज 2 पाय एन. आरपीएम चा आरपीएस करावं लागेल आधी तुम्हाला. ठीक आहे, सो 1000 अपॉन 60 आरपीएस. ठीक आहे, म्हणजे 100 अपॉन 6. तसंच लिहूयात आपण. पी बरोबर टॉर्क किती आहे? 60 इंटू 2 पाय. एन किती आहे? 100 अपॉन 6. या ठिकाणी काय येऊ शकतं? हे किती आहे? 10. या दोघांचा गुणाकार केला तर 1000 येऊन जाईल. म्हणजे याचा अर्थ पॉवर किती येते? 2 पाय इंटू 10 टू पॉवर किती येतं? 3 वॅट. ठीक आहे, 3 काढून टाकला आपण 10 टू पॉवर 3 तर किलो वॅट येऊन जाईल. म्हणजे पॉवर काय येतो? 2 पाय किलो वॅट.
जर तुमच्या त्या उत्तरामध्ये 4 उत्तरामध्ये किलोवॅट मध्ये उत्तर असेल तर या ठिकाणी उत्तर काय असलं पाहिजे मग 2 पाय किलोवॅट. आता 13 नंबरचं बघूया आपण. ठीक आहे, याच्यामध्ये पहा रोप इज wound राउंड अ हॉलो सिलेंडर. इंटरेस्टिंग न्यूमेरिकल आहे. ठीक आहे, एक दोरी आहे, थीन हॉलो सिलेंडर आहे, याच्यावरती काय केलेलं आहे, एक अशी दोरी गुंडाळलेली आहे, अशी आहे. ठीक आहे, ओके. रोप इज वून राउंड हॉलो सिलेंडर ऑफ मास एम. मास किती आहे, एम एवढा आहे, रेडियस किती आहे, आर एवढा आहे. इफ द रोप इज पुल्ड विथ द फोर्स एफ न्यूटन, if this rope is pulled with the force F Newton, then the cylinder will be rotate about the axis which passing through its center and perpendicular to its plane. A hollow cylinder, thin hollow cylinder, its moment of inertia about this axis is the moment of inertia of ring, that is mr square. ठीक आहे, तर पुढे काय दिले पहा त्यांनी, काय विचारले ते पहा. Then the angular acceleration of the cylinder will be, angular acceleration of the cylinder will be, so tau is equal to I alpha. So alpha is equal to tau upon I. So alpha is equal to tau is the force, moment of force apply. कारण तो फोर्स त्या सिलेंडरच्या एका कडेला अप्लाय होतोय ना, असा या बाजूला अप्लाय होतोय. टँजेन्शियल फोर्स, टँजेंट विच इज इन द प्लेन ऑफ दॅट सिलेंडर. ठीक आहे, मग एफ इंटू आर हा काय झाला, टॉर्क, मोमेंट ऑफ फोर्स झाला, अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया, moment of inertia for ring or moment of inertia for hollow cylinder, it is mr square. It is mr square. When r get cancelled, so it becomes f upon mr. Okay, what is f? F is the फक्त फॉर्म्युला विचारला आहे. ठीक आहे, इट इज एफ अपॉन एम. म्हणजे तुमच्या 4 ऑप्शन पैकी जर असं ऑप्शन असेल एफ अपॉन एम आर, किंवा एफ माहिती आहे, एम माहिती आहे, आर माहिती आहे, तुम्हाला त्या सिलेंडर मध्ये किती ऍक्सलरेशन तयार होऊ शकतं ते काढता येतं. ओके, त्यानंतरचा आता लास्ट नंबर, कदाचित मध्येच नंबर आपला हा झाला होता, मागे पुढे झाला होता. ठीक आहे, जो काय असेल तो नंबर. ओके, पुढचा स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट. ओमेगा 10 लिहा किंवा n10 लिहा. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट, फॅन टेक्स 5 सेकंड टू अटेन, 5 सेकंड, टी स्मॉल टी 5 सेकंड टू अटेन द मॅक्सिमम स्पीड. म्हणजे आता n2 दिलाय, किती दिलाय त्यांनी तो 400 RPM दिलाय, 400 RPM. 400 RPM इट बिकम RPS इफ इट इज डिवाइडेड विथ द 60 है ना. तर या ठिकाणी 60 आहे तसं ठेवलं तरी चालतं, 40/6 RPS. ओके, नेक्स्ट अज्युम कॉन्स्टंट एक्सेलरेशन. अज्युम कॉन्स्टंट अल्फा कसा आहे, युनिफॉर्म आहे, युनिफॉर्म आहे. ओके, assume constant acceleration, the time taken by the fan in attaining the half the maximum speed. तर t विचारलेला आहे, याला t1 म्हणूया किंवा हा t मॅक्सिमम असेल. आपलं t डॅश विचारलेला आहे, t डॅश इक्वल टू क्वेश्चन मार्क टू अटेन द स्पीड n डॅश. किती स्पीड, याच्या अर्धा. आता सध्या किती आहे, 400 RPM आहे. किती RPM साठी, 200 RPM होण्यासाठी किती वेळ लागेल. 5 सेकंदामध्ये किती स्पीड झालाय, 400 RPM झालाय. तर 200 RPM होण्यासाठी त्याला किती वेळ लागेल, 0 पासून 200 RPM होण्यासाठी किती वेळ लागेल. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, अल्फा कसा आहे, युनिफॉर्म आहे. ठीक आहे, अल्फा युनिफॉर्म आहे, याचा अर्थ पहा, 5 सेकंदात जर 400 होत असेल तर 200 होण्यासाठी त्याला वेळ किती लागेल, त्याच्या अर्धा वेळ लागेल. असं अर्धा एक्झॅक्ट काय येऊ शकतं, कारण अल्फा युनिफॉर्म आहे म्हणून टी डॅश पण कसं असेल त्या, म्हणजे हे युनिफॉर्म आहे याचा अर्थ या ठिकाणी अर्ध्या वेळेमध्ये तर स्पीड काय होऊन जाईल, अर्धा होऊन जाईल. याचा अर्थ तुमचं या ठिकाणी हे युनिफॉर्म आहे त्याच्यामुळं 2.5 सेकंदामध्ये त्याचं स्पीड किती होऊन जाईल, 200 RPM. कारण 5 सेकंदामध्ये किती होतो, 400 होतो. याचा अर्थ 2.5 सेकंदामध्ये किती होईल, 200 होऊन जाईल. ठीक आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी याचं उत्तर असं आहे. टॉर्क वरचे आपण मॅक्सिमम न्यूमेरिकल पाहिले,
याला धरून आपण जवळपास 15 एक न्यूमरिकल पाहिलेत आपण. ठीक आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही अवश्य मला कमेंटमध्ये लिहा. ठीक आहे. थांबूयात आपण इथेच.